नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। सकाळ झाली आणि मी हेअर वॉश केलेला आहे। काल मी तेल लावलं होतं त्याच्यामुळे आता मस्त केस धुतली आणि नाश्ता करायला बसले पाठीमागेच। आज आहे फोडणीचा भात, कारण की काल आम्ही चिकन बनवलं होतं आणि भाकरी बनवली होती आणि भात सुद्धा केला होता, त्यामुळे भाकऱ्या संपल्या, भात तसाच होता। मग आज नाश्त्याला फोडणीचा भात, तर तेच खायला बसले पाठीमागे मला नाश्ता करायला खूप जास्त आवडतं। शांतता, मस्त हिरवगार समोर सगळं दिसते असं। आईची कामं चालू आहेत सकाळ सकाळ, काही ना काही। काय ग, जेवणाची तयारी तिची लगेच 10:30 वाजले ना ती लगेच जेवणाची तयारी, अंगा त्यांना सगळं टायमावर लागतं जेवण वगैरे। 12 पर्यंत पाहिजे। काय आज भेंड्याची भाजी टोमॅटो काढते। आईची तयारी जेवणाची लगेच। आई कधी बघा तर किचन मध्येच असते ती, हे ना हे करायचंय ते करायचंय, सावकाश बसून आपलं कापायचं। ती आता मी नाश्ता करायला बसले, मांजर आली ओरडायला। मी शेजाऱ्यांची आहे, तिला तर खाऊ खायला बसले ना की तिला लगेच खाऊ दिसला। काय ही बघा, काय खाली बस, तिला भूक लागलाय म्हणून ती ओरडते। पाठीमागे मस्त हिरवगार झाले एकदम। काय ए ए बघ 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 बघ। आणि आमच्याकडे चहा प्रेमी खूप जास्त आहेत, म्हणजे पप्पांना आमचा चहा खूप लागतो, म्हणजे दिवसातून त्यांना 4 वेळा तरी चहा दिला तरी पण त्यांना चालतो। आता मी बसते, त्यांना चहा पाहिजे तर चहा बनवते, कधी कधी लाडी करून कधी चहा बनवणार, चहा पाहिजे। आई तू पिणार? आई कधी कधी बोलते हा नाही पिणार मी, पण थोडा दिलास तरी चालेल, असं असतं तिचं। म्हणजे ती पिणार असते पण थोडाच पाहिजे असतो तिला। काय आम्ही गुळाचा पितो ना, पण तर असं आहे आम्हाला। कधी पण कोणाला घरातून विचारणार चहा पाहिजे काय, पहिले पप्पांचं नाव येतं, पप्पांना पहिले चहा लागतो, असं आहे। आता मी बसेल म्हणजे उठल्यापासून कुठे चहा बनवणार, का आई चहा देणार नाही त्यांना जास्त, मीच चहा देते त्यांना, असं आहे। तुझ्या हातचा चहा बनवता, आम्ही दोघं पितोय चहा। आईचं झालेलं आहे पिऊन, पण मी तिला जर बोलले ना मी गुळाचा चहा बनवते तर लगेच हा मला पण थोडासा पाहिजे, असं आहे। चहा सगळ्यांना हवा असतो, सोडायचा पण असतो, पण तो सुटत नाही, भले तो गुळाचा असो साखरेचा असो, असं आहे ते। चहा बनवते। प्रीत आलाय नाईट करून, तो झोपलाय, तो दुपारी उठेल जेवायला डायरेक्ट। तर चहा बनवते मी। इकडे आई भाजी कापते, तिकडे तिचं भाजी कापते, म्हणजे ती बसून हळूहळू भाजी कापते, मी बाकीचं सगळं ओट्याकडचं सगळं उरकून घेते पटापट। घरात माणसं असलं की जरा बरं वाटतं ना, जरा आम्ही दोघं असतो मी शांत शांत, तो कामामध्ये असला की तो कामाला, मी घर एकटेच। आई बाप्पाला जरा बरं वाटतं, जिकडून तिकडून मला आवाज असतो, गुड्डी हे कर गुड्डी ते कर, असं असतं। नाहीतर मग प्रीत काय मला गुड्डी नाही बोलत, प्रीत मला संकू बोलतं, पण गुड्डी हा माझा लहानपणीचं नाव आहे। तिथे लगेच कोण मला गुड्डी म्हणलं की लगेच माझं लक्ष तिकडे जातं, तर आई पप्पा मला घरामध्ये गुड्डीच बोलतात, दीदी सुद्धा, ओवी सुद्धा गुड्डी मावशीच मला बोलते, असं आहे। तर गुड्डी नाव ऐकलं मला बरं वाटतं जरा। चला या चहा बनवते मी, झाला माझा चहा ऑलमोस्ट। चला या जेवायला। आज आम्ही हॉलमध्ये बसलो जेवायला, खाली। आईला सांगितलं तू खाली बस, आरामात जेव। आज आई वाढते सगळ्यांना, इकडे पप्पा पण बसलेले आहेत। नेहमी आपण डायनिंग टेबलावरच जेवतो, तर आज खाली बसूया। प्रीतची पण झोप झालेली आहे, फ्रेश झाला तो, आता या जेवतो आम्ही। आता जेवायला काय काय आहे दाखवते। आज आहे वरण जे आहे ते पप्पाने बनवलेलं आहे, चपाती आहे, आणि कसली भाजी आहे? भेंड्याची भाजी। आणि ही प्रीतसाठी भाजी आहे मुगाची, कारण की त्याला भेंड्याची नाही आवडत, तरी पण मी जबरदस्तीने दिले खायला। आणि ही आहे भेंड्याची भाजी। या आई ताट वाढते, पप्पा बसले, पण प्रीत कुठं आहे? ये चल प्रीत, अरे या जेवायला मंडळी। मस्त आहे, मला असं आवडीचं जेवण आहे। मला वरण आणि भाजी खूप आवडते जास्त। वरण आहे, दाल तडका पाहिजे। हो रे, दाल तडका। सुक्या मिरची आपण जसं दाल तडका कुठे बनवतो, आपण सिंपल प्लेन वरणच बनवतो।
जेवायला. बाकी सगळे बसलेले आहेत जेवायला. आणि आता आम्ही निघालेलो आहोत दीदीकडे जायला. आई पप्पा सुद्धा आहेत, कारण की दीदीची आई म्हणजे दीदीची सासूला जरा बरं नाही, त्यामुळे आम्हाला बघायला जायचं आहे. तर आई पप्पा सुद्धा तर इकडे आलेले आहेत. तर मग आपण जाऊया सोबतच बघायला. तर तिकडेच चाललोय, रेडी झालोय सगळं. प्रीत गाडी पुसतोय जरा बाहेरून की मग जाऊ दीदीकडे. ओवीला सांगितलं की आम्ही यायचंय, तर ती कधीपासून पाठी लागली म्हणजे लवकर ये. मेन म्हणजे तिचा आज ट्युशन नाहीये, म्हणजे तिचा क्लास नाहीये, त्यामुळे ती घरीच आहे. स्कूलमधून जाऊन आलेली आहे. जर क्लास असतं तर आम्हाला तिची भेट नसती झाली. तर आहे घरी, तर ती बोलते लवकर ये. चाललोय. पाऊस पण थांबलाय, सकाळपासून खूप पाऊस पडत होता, आता कुठे जरा कमी झालाय. तर निघतोय. लवकर सुद्धा घरी यायचं आहे आम्हाला, कारण की प्रीतची नाईट शिफ्ट आहे, मग लवकर जायचं आहे. चला जाऊया आता. व्लॉगमध्ये ओवी येणार आहे, तुम्हाला दिसणार आहेच व्लॉगमध्ये, सो स्टे ट्यून. प्रीतनी घेतलेले आहेत वडापाव खायला गरम गरम. चला, आज चहा सोबत वडापाव. नाश्त्याला गाडी खोललेलीच आहे ना मी. भेटले का वडे? वडे गरम 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 वडे. पाठी दे. चला इकडेच आता. ओके चला. स्मेल आला वडापावचा आता गाडीमध्ये सगळीकडे वास येईल. आणि ओवीला घेतलेली आहेत केळी. केळी घेतली तिला. ओवीला केळी आवडतात खायला. माशी आले का गाडी? हा गेली गेली गेली. चला गणपती बाप्पा मोरया. काय सुट्टी आज तुला? सुट्टी आहे मला. स्कूल मधून जाऊन आलीस? हा. तुझी वस्तू आणले मी. काय ज्वेलरी सांगितलीस ना म्हणा. साडी नेसणार आहेस? डान्स आहे कसला? कसला? एकादशी स्पेशल. ओके. वडापाव खाणार का? अरे माझी पर्स भेटली मला. ही बघ माझी पर्स आहे. नाही पैसे किती आहेत? ही पालीवरून घेतली ना आपण. अरे बाप रे, हे ओवीची पॉकेट मनी आहे. बाप रे. बघ हे 200 रुपये आहेत. हा. 200. ओके 200 इंग्लिश मीडियम. 220, 240, 260, 270, 80, 90, 300, 90, 300. 301. Sorry, 310, 300. बस झाला. बघ माझ्याकडे गरम गरम वडापाव घेऊन आलो खायला. जरा किती आहेत बघ. माणसं चालूच आहेत का बघायला? काय ग आजीला बरं नाही तुझ्या? नाही बरं बरं वाटतंय. वाटतंय काय? आणि काय हे इकडे काय? हा सगळा पसारा काय आहे? काय नाही. काय हे सगळं ओवीचं अभ्यासाचं टॉम लावला. टॉम लावलायस. आणि हे कोण आहेत? ते पप्पा. पप्पा आहेत ओवीचे? याचे ही सगळे मंडळी आहेत ओवीची. काय ग? याचा आपला मॅक्स. तो मॅक्स आहे. आम्ही अलिबागच्या यात्रेतून घेतला होता. तिकडे बघचा कोण आलंय. मामाला बाबाला आजी आले. चला. हॅलो दीपक तुझी बोलते मामा कुठे आहे? हॅलो हॅलो तुम्ही कोण? अष्टविनायकचं लावलं का? आम्ही पण लावलं. आम्ही पण दरवाजालाच लावलेला आहे. आई बसले इकडे आणि दिदीची आई आहे इकडे बसल्यात. बोल आले. चटणी त्याला सांगितले टाकायला जरा. सगळ्यांना वडापाव. वडापाव पार्टी. अरे बापरे सावका सावई. वडापाव जातील खाली आता. ए असं ओवी आम्ही पण खायला घेतोय. तुला का ग? नंतर खाणार आहेस? प्रीत कुठे आहे? मामाला बोलव. कोंबड्या कोंबडीवाली तुलाच बघते. हॅलो इकडे आहे मी. उठतात ना अशा. चालते पण. हा ठणके लागत असतील त्यांना. दीदीच्या पाठीमागे मस्त हिरवगार झालेलं आहे तिचं सुद्धा गार्डन.
चहा बनवते आणि ओवीची ज्वेलरी काढ ग पहिले, तर मी विसरेन. हे पपई आणलाय ग. हे काय? अरे आंबाडा आणलाय तुला, तिला नाही माहिती. आणि तो प्रसाद दे आजी आजोबांना. हा केस बघ तिची कार्टून. तिकडे तिकडे आजी आजोबांना दे, आम्ही जाऊन आलो. त्याला दे पहिला पेढा. अरे आम्ही तर कुठे गेलो होतो अष्टविनायक दर्शनाला, मामा पहिला घेतला बघ. आणि हा आहे आमच्या ओवीचं छोटासा कपाट. आणि याच्यामध्ये सगळा पसारा आहे जो ओवीचाच आहे. मस्त. कसा वाटला कपाट? पण मस्त वाटला. कोणी दिला गिफ्ट? मावशीने. मावशीनी? कुठल्या मावशीनी? किती मावशी आहेत तुला? मला सक्की की? हा सक्की मावशी किती आहे तुला? एक. तर ओवीच्या 10व्या बर्थडेला मी हा तिला गिफ्ट दिला होता. मस्त छोट्या मुलांचे कपडे राहतात. आता आमची ओवी मोठी झाली म्हणून तिला ते पुरत नाही, ती वेगळी गोष्ट आहे. पण छोट्या बेबीजसाठी हे मस्त आहे, कपडे तिच्या आरामात राहतात. आणि हे आहे फिस्टिंग. आता हे आम्ही आता गेलो ना अष्टविनायक दर्शनला, तिकडून हे ओवीसाठी आणलं. असं एक खेळणं, असं वेगवेगळं चेहरे येतात है ना ओवी? असं झूम पण नाही होते बघा. असं छोटस खेळणं आणलं तिला आणि हे घेतलं जे आपण खेळायचं ना आधी ते करायला. तसं आवडलं का? कार्टून वेण्या बघ कशा शाळेच्या. काय चहा? हो माझ्यासाठी थँक्यू. ए जा पप्पा हाक मारतात. ओवी मॅग्नेट आहे. अरे वा मस्तच. चहा पिते का? बाय बाय. सगळेजण आतमध्ये बोलतायत आईशा, आम्ही बाहेर फिरतो इकडे तिकडे. आणि ओके. आणि ही पेंटिंग मस्त आहे ना, कृष्णाची पेंटिंग आहे, भाऊंच्या फ्रेंडनी काढलेली आहे. आणि जे काही नवीन व्ह्युअर्स आहेत ना त्यांना प्रश्न पडत असेल की ओवी जी आहे ती माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे आणि आमच्याकडे मावशीच्या नवऱ्याला मामा बोलतात. काही जण काका सुद्धा बोलतात, पण आमच्याकडे मामा बोलतात है ना. काही लोकांना माहिती नाही. त्यांना एका ताईने मला कमेंट सुद्धा केली होती की ओवी प्रीतला मामा का बोलते म्हणून. तर मावशीच्या नवऱ्याला आमच्याकडे मामा बोलतात, काका सुद्धा बोलतात, पण मामा बोलतो असं आहे. गेली ओवीची मांजर. कुठे आहे ती? बोलव तिला, इकडे बोलव, मांजर दाखवते. आता आम्ही आल्यानंतर ओवी मावशी इकडे आहे. गुडी मावशी हे कर. तिला आम्ही दोघं आलो की फार आनंद होतो, म्हणजे आम्ही तिच्यासोबत खेळत असतो ना, त्यामुळे तिला खूप आवडतं. तर सकाळपासून फोन गुडी मावशी कधी येणार आहे, कारण का प्रीतची नाईट होती त्यामुळे तो झोपला. आणि मग आता आम्ही आलो 4-5 वाजता असं. कुठे काय? अच्छा ओवीच्या कोंबड्या बघा. हा आता काय काय लाईट तरी लाव. हा दाखव. चल लाईट नको त्यांना तर. ह्या अच्छा हे मोठ्या झाल्या. बापरे केवढ्या मोठ्या झाल्या. तर या आहेत ओवीच्या कोंबड्या. ओके. काय लावतेस? अच्छा लाईट लावलेली आहे. अरे वा. ओवीच्या या कोंबड्या झालेल्या आहेत मोठ्या. आधी आलेल्या छोट्या होत्या ना, गावठी कोंबड्या आहेत. छानच ग, मस्तच. किती आहेत ओवी? किती आहेत आता 12 राहिल्या. 12 राहिल्या. घरीला बोलवणार आहे मला. नाही त्यांना मारायचं नाही की नाही आपण. नाही नाही तू एक काम कर, तिकडे जाऊन उभार तिकडे. कार्टून कढीपत्ता खूप आहे इकडे. दीदीकडे खूप झाडं आहेत मोठीच्या मोठी. आणि काय? अच्छा ओवी समजा चिकूचं झाड आहे हे. ओके. आता मामा किती चिकनी दिसते बघ. आता वेण्या वगैरे सोडल्या, कंटाळा करते ती मेकअप करायचं. काय ग? फक्त मावशीचा मेकअप किट भेटला की मग मेकअप करायची सुरुवात लावायला. आता नाही लावता येणार. आम्ही इकडे आहोत. व इकडे आहे भूत. दीदी आहे इकडे. ती कोंबड्या दाखवतोय आम्ही. आजी तू पहिले ये, तिच्या कोंबड्या बघ. आजीला उठून आणली, तिकडे बसलेली ती. ये कोंबड्या बघायला ये पहिले तिच्या. घे बघ आजी आली बघायला. ये आजी बघ. 12 आहेत ग टोटल. मोठ्या झाल्यात बघ. छानच झाल्यात. मस्त मस्त. तिला सगळं माहिती. तिची हाईट नाही वाटत बोलते. हो काय? किती आवड बघ तिला. हिची नाही वाटत. मोठीच नाही होती. ह्यांचं सुरू झालं पुन्हा एकदा मामा आणि भाचीचं. ते बघ काय प्रीत ठेवच. फोटो काढ. हा तुमचा फोटो काढते. राहील काय ती फोटो काढायला?
ए तुम्ही मॅचिंग झालात पण दोघं व्हाईट व्हाईट अचानक काय करू सांग. तिचं म्हणणं आहे गुड्डी मावशी तू ये माझ्या पाठी पाठी मला व्लॉग मध्ये यायचंय. बरं ठीक आहे काय करायचं सांग. अरे गार्डन सगळ्यांना माहिती आहे मी दाखवलंय किती वेळा गार्डन तरी पण बघा आता गवत झाले. हो काढला ओके तो झाला ना आता आंबे पण गेले गवत झाले. चल आणि काहीतरी दाखवायचं इम्पॉर्टंट काय इम्पॉर्टंट आहे तिच्या सोबत मला. तिकडे पण आहे काय इम्पॉर्टंट झाडाला फुलं लागली. अरे वा ओवी म्हणजे तर पप्पा येणार तुमच्याकडे पण. बघ किती झाडे लागली. म्हणजे आम्ही दिलेलं बी तेच आहे का. हा अरे वा आणि अजून एक इकडे पटकन दाखव खाली बघ जरा. नाही खाली काय नाही साफ केलंय. हा ठीक आहे साफ केलंय. हा किती मोठा फुल आलाय. अरे वा आता तिथे पपई लागणार तो लागलाय पपई छोटासा छोटासा लागलाय है ना. काय त्याच आहे ना मी तिला तेच बोललो की आम्ही दिलेलं त्याच आलंय का. त्यात तो पण ना झाड आहे तो. हा तो नाही आम्ही जेव्हा पपई खात होतो ना तेव्हा टाकलेला तिकडे. अच्छा अच्छा झालं हा ओके. किती मस्त दिसते. अरे वा किती छान आहे ना. झालं हा किती मोठं झालंय बघ. किती किती गोड ग. आणि आम्ही मक्याचे झाड काढले. हम्म. अरे अरे काय अरे आमची झाडे पडली खाली बघ. चल इकडे जाऊ चल आपण. आमच्या मिरचीला हे लागले फुलं आहे बघ. ओके ओके चल मच्छर जावतील. कार्टन कुठे आहेत बाबरी पिल्लू. अरे वा 2 पिल्लू आहेत. 2 पिल्लू आहेत का. हा तर ही आहे ओवीची मांजर. जरा काढ खुर्ची काढ. वातांची भांडण. अरे पण खुर्ची काढ मग दिसेल ना मला. तुला ही ओवीची 2 मांजरी आहेत. हे बघत नाही लाजतात काय ग. काय ग लाजू नका आम्ही ओवीची मावशी आहे. नाही ते लाजतात तिकडे बघूनच तिकडे बघूनच खातात. गेले मला लाजल्या. ते कोण आलंय